नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता शशिकला मंजिरीला म्हणू लागते, मंजिरी तुझ्या नानांना मी 2 ऑप्शन दिले होते, एकतर घर किंवा मंजिरी. आता त्यांनी घर हा ऑप्शन निवडलाय, त्यामुळे मंजिरी तू एकटी पडली. म्हणूनच आता तुला सांगते, तुझा हा बोरा बिस्तर उचल आणि लगेच इथनं चालती हो. त्याच वेळेस आता लगेच शशिकला नानांकडे बघून हसू लागते. मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. रायाही मंजिरीकडे बघत असतो. त्याच वेळेस आता लगेच शशिकला नानांना म्हणू लागते, भाऊजी या, तुमचं स्वागत आहे भाऊजी घरात, या पटकन या. असे म्हणून नाना आता लगेच शशिकला जवळ येतात आणि शशिकलाच्या जोरदार दिवशी कानाखाली मारणार तेच हात थांबवतात. आता मात्र शशिकला खूपच भडकते, रागाने नानांकडे बघत असते. नानांनी ते शशिकलावरती हात उचललेला असतो. आता मंजिरी नानांना थांबवते. त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते, काय करताय तुम्ही? तेव्हा नाना मात्र खूपच भडकलेले असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, माझ्यावरती हात उचलला? माझ्यावरती मला स्पर्श जरी केला असता ना तरी इथेच मी होत्याचं नव्हतं करून टाकलं असतं. मी तुम्हाला 2 ऑप्शन दिले होते, एकतर घर किंवा मंजिरी, पण त्यातलं तुम्ही काय केलं? दुसरं ऑप्शन निवडलं ना, मंजिरीला निवडलं ना तुम्ही. मग माझ्या घरात काय, घरात सोडा, मी अंगणात सुद्धा तुम्हाला राहू देणार नाही. लगेच निघायचं इथनं, माझं अंगण रिकामं करायचं, लगेच चालतं व्हायचं. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, शशिकला बाद झालं, आता एक शब्दही बोलू नको, आम्ही इथनं निघून जाणार आहेत. तेव्हा लगेच आता शशिकला नानांना धक्के मारून बाजूला लोटते आणि म्हणू लागते, लगेच निघा, तुमची लायकी सुद्धा नाही माझ्या दारात उभी राहण्याची, त्यामुळे लगेच इथनं चालतं व्हायचा. असे म्हणून आता शशिकलाने धक्के मारून इकडे नानांना बाहेर लोटलेलं असतं. त्याच वेळेस मंजिरी पटकन येते आणि नानांना पकडते आणि विचारू लागते, नाना तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना? तेव्हा नाना म्हणू लागतात, नाही नाही मी ठीक आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बाप लेकीचे नाटक तिकडे बाहेर जाऊन करायचे, तुम्हाला लागले का, काही झालं का? इथे माझ्या अंगणात थांबायचं नाही, लगेच माझं अंगण घर रिकामं करायचं. तुमच्यासारखी लायकी नसलेली लोक मला इथे नकोय, लगेच निघायचा. तेव्हा लगेच आता जीजी शशिकलाकडे रागानेच बघू लागते. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, मला फक्त तुम्ही हात लावला असता ना तर मग मी दाखवलं असतं काय केलं असतं. आता बघा, आता हे अंगण काय घर काय, अख्ख्या पंढरपुरात एवढ्या परिसरात मी तुम्हाला घर मिळू देणार नाही. आता ना तुमचे हाल कुत्रे सुद्धा खाणार नाही, लगेच निघायचं इथनं. मग तिकडे रस्त्यावर जा, गटारात पडा, कुठेही लोळा, भीक मागा, मारा तिकडे, मला काही घेणं देणं नाहीये. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, बाद झालं काकू, आम्ही कुठेही जाऊ, काहीही करू, त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? तू आम्हाला घराबाहेर काढलंय ना, मग आमचा बंदोबस्त आम्ही करू. आणि हो, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत माझ्या नाना जीजीला रस्त्यावर राहण्याची वेळ मी येऊच देणार नाहीये. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, बघितलं शशिकला, आमच्या मंजिरीने तिच्या हिमतीवरती घर मिळवलंय. आता तिने आमची राहण्याची सोय केली, तुझ्यासारखी नाहीये ती, आणि तिने आमच्यासाठी छप्पर पण बघून ठेवलंय. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, चला आता आपण निघून जाऊया इथनं, मंजिरीने घर बघितलंय ना तिकडे जाऊया. असे म्हणून आता सर्वजण बॅग घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेस शशिकला हसू लागते आणि म्हणू लागतो, रे बापरे, मंजिरीने स्वतःच्या हिमतीवरती घर मिळवलंय? हो का जाऊबाई, तुम्हाला एवढा अभिमान आहे तुमच्या पोरीचा? मग एकदा विचारा की तुमच्या पोरीला, तिने स्वतः हे घर मिळवलंय की दुसरंच कोणीतरी मिळवून दिलंय? आता मात्र जीजी मंजिरीकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र खाली मान घालून उभी असते. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, मंजिरी सांग पटकन, हे घर तू तुझ्या हिमतीवर मिळवलंय ना, कोणी बघून नाही दिलं ना तुला? तेवढ्यात राया तिकडनं आलेला असतो. आता राया डोकावून बघत असतो. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, हो का जाऊबाई, तुम्हाला समजत नाहीये का? अहो तुमची पोरगी डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीये, तिला मला वरती बघ आणि सांग पटकन, कोणी मिळवून दिलंय हे घर? तिने स्वतःच्या हिमतीवरती मिळवलंय का? बोल ना बोल. आणि तुमच्यासारख्या लायकी नसलेल्या लोकांना कोण देणार आहे घर एवढ्या रात्री? नाही नाही नाही, हे घर तुमच्या पोरीने मिळवलंच नाहीये. तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीला म्हणू लागते, मंजिरी सांग ना, मंजिरी बोल ना पटकन. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, अगं मंजिरी बोल पटकन, तोंड आहे ना तुला, मग सांगून टाक, खरं काय असेल ना ते सांगून टाक. खरंच तुझ्यावरती खूपच विश्वास आहे तुझ्या आईबाबांचा, सांग लवकर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जीजी हे घर मी स्वतः नाही मिळवलं, यासाठी मी रायाची मदत घेतली, कारण खूप उशीर झाला होता, आपल्याला घर मिळणं खूप गरजेचं होतं, त्यामुळे मी रायाची मदत घेतली जीजी. तेव्हा लगेच जीजी आता मात्र खूपच रागवते आणि मला ते बाद झालं मंजिरी, आपण त्या घरात राहायला जाणार नाही, आपण रस्त्यावर राहू, पण त्या रायाने दिलेल्या घरात राहायला जाणार नाही. तेवढ्यात आता लगेच मंजिरी जीजीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र जीजी काही ऐकायला तयार नसते. तेव्हा जीजी नानांचा हात पकडते आणि मला लागते, चला आपण कुठेही रस्त्यावरती राहू, पण त्या राया गुंडाच्या घरात राहायचं नाही. असे म्हणून सर्वजण निघालेले असतानाच समोरून राया आडवा येतो आणि मला लागतो, जीजी असं काय करताय, असं नका करू जीजी, हे बघा मी घर बघून जरी दिलं असलं ना तरी भाडं मिस फायरच देणार आहे. तेव्हा लगेच शशिकला जोरजोरात टाळ्या वाजू लागते आणि मला लागते, वाह,
आला बेस्ट फ्रेंड आला. मी तरी म्हटलं बेस्ट फ्रेंड अजून कसा टपकला नाही. आला ना, आला ना, मग सांग खरं खरं हे घर तू बघून दिलंय ना. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, हे गुंडा तुला मी किती वेळा सांगू आमच्यामध्ये आडवा येऊ नको. आमचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू शकतो, त्यामुळे प्लीज आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाही आहे. तेव्हा राय म्हणू लागतो, हे बघा जीजी, मी जरी घर बघून दिलं असलं ना तरी मिस बाहेरच त्याचं भाडं भरणार आहे, तीच मालकांशी बोलणार आहे. माझं काही घेणं देणं नाही, मी का भरू भाडं, तुमचं घर आहे ते. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, हे बघ भाडं जरी आम्ही भरणार असणार ना तरी तू बघितलेलं घर आम्हाला नकोय, आम्ही रस्त्यावर राहायला तयार आहे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, जीजी असं काय करते, अगं राया तर आपली मदतच करतोय ना. तेव्हा जीजी म्हणू लागते, नकोय मग त्याची मदत, आज जे काही घडलंय ना ते फक्त त्याच्यामुळेच होतंय, त्यामुळे या गुंडाची मदत नकोय आपल्याला, आपण रस्त्यावरती राहू. असे म्हणून आता जीजी लगेच नाना निखिलला घेऊन निघालेली असते. आता लगेच राया म्हणू लागतो, मिस बाहेर तू तरी समजू अगं जीजीला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मी तरी कसं समजू राया. असे म्हणून आता धावतच मंजिरी जीजी पाठोपाठ आलेली असते. तर इकडे शशिकला मात्र हसू लागते. रुजिराला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. तर आता इकडे जीजी रस्त्याने चाललेली असते. तेव्हा मंजिरी आता धावतच जीजीजवळ येते आणि मला लागते, अगं जीजी असं काय करते, आता एवढ्या रात्री तू कुठे जाणार आहे सांग बरं. तेव्हा लगेच जीजी मला लागते, ते मला काही बी माहिती नाही, त्या गुंडाने दिलेल्या घरात मी येणार नाही म्हणजे नाही, आणि आपण त्याच्या घरात राहायचंच नाही, आपण रस्त्यावरती राहू ते मला चालेल. तेव्हा लगेच आता इथे मंजिरी मला लागते, अगं जीजी पण आपण का रस्त्यावरती राहायचं, आपल्याकडे आपल्या हक्काचं दुकान आहे की नाही, मग आपण एक काम करूया, आपण दुकानात जाऊन राहूया. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, हो नाना जीजी बरोबर आहे, आपण ना ताई म्हणते तसंच करूया, दुकानात जाऊन राहूया, तिथे बरं वाटेल. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागतं, ठीक आहे चला मग दुकानात जाऊया. असे म्हणून आता सर्वजण इकडे दुकानाकडे निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे आता जयने दुकानदाराचा जो मालक असतो त्याला बोलावलेलं असतं. तेव्हा तो मालक म्हणू लागतो, हे बघा जय साहेब, मी त्यांना नाही बाहेर काढू शकत दुकानातनं. आता बघा कोणाचीच कंप्लेंट नाही आहे, मार्केटमध्ये सगळ्यांबरोबर त्यांचं चांगलं आहे, दुकानही चांगलं चालतंय आणि जास्तीचं भाडं देत आहेत ते मला दर महिन्याला, मग कसं त्यांना मी बाहेर काढू सांगा ना, कसं हिसकावून घेऊ माझं दुकान त्यांच्याकडनं. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे का, पण प्रॉब्लेम निर्माण करू शकतो. तेव्हा लगेच आता इथे धर्माशेठ म्हणू लागतो, पण कसा प्रॉब्लेम निर्माण करायचा, काहीच अडचण नाही आहे, मार्केटमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, ठीक आहे तुला प्रॉब्लेम नाही सापडला ना चालेल, पण मला तर सापडलाय ना. असे म्हणून जय हसू लागतो. त्याच वेळेस आता जय हवलदार कदमला म्हणू लागतो, कदम हे बघ मार्केटमध्ये कुठे घर चालतं का. तेव्हा लगेच आता इथे कदम म्हणू लागतो, नाही नाही. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, आता ते लोक तुझ्या दुकानात राहायला येतील, तिथे येऊन जाळपोळ करतील, चूल पेटवतील, ते चालेल का मार्केटमधील लोकांना. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, नाही नाही ते नाही चालणार. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, नाही ना, मग प्रॉब्लेम सापडलाय, जर ते तुझ्या दुकानात राहायला आले तर सरळ सरळ नाही म्हणायचं, इथे राहता येणार नाही सांगायचं त्यांना. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, ठीक आहे. त्याच वेळेस जय त्याला म्हणू लागतो, इकडे माझ्याजवळ. असे म्हणून तो खाली वागतो. त्याच वेळेस लगेच आता जय त्याची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, नीट लक्षात ठेवलं ना काय करायचंय ते. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, हो जय साहेब. असे म्हणून धर्माशेठ आता इकडे दुकानाजवळ येऊन उभा असतो. त्याच वेळेस आता मंजिरी नानाजीची सर्वजण दुकानाकडे बॅग घेऊन आलेले असतात. तेव्हा लगेच आता धर्माशेठला दुकानासमोर उभी बघून नाना म्हणू लागतात, काय झालं धर्माशेठ, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही असं एवढ्या रात्री इकडे का आलायत, वेळेवर भाडं मिळतंय ना तुम्हाला. तेव्हा लगेच धर्माशेठ म्हणू लागतात, हो भाडं वेळेवर मिळतंय, पण भाडं देताय म्हणून स्वतः मालक समजतात की काय माझ्या दुकानाला. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो काय बोलताय तुम्ही, काय चाललंय. तेव्हा लगेच धर्माशेठ म्हणू लागतं, हे सगळं काय चालू आहे, एवढे बॅग बिस्तर घेऊन कुठे निघालाय तुम्ही, आणि दिवसभर मंजिरी तू एकटी असते ना दुकानात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो. त्याच वेळेस धर्माशेठ म्हणू लागतात, हो ना, मग या सगळ्यांना काही कामाला आणलंय का बॅगा घेऊन इकडे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघा आमच्या घरात ना जरा छोटासा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा लगेच धर्माशेठ म्हणू लागतो, तुमच्या घरात छोटासा नाही किती मोठा प्रॉब्लेम आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती, अख्ख्या पंढरपुराला माहिती, त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम तिकडे सॉल्व्ह करा, इकडे बोजा बिस्तर घेऊन येण्याची काही गरज नाही. हे काही घर नाहीये, दुकानाचं भाडं देत आहे आणि घर राहण्यासाठी घेताय का. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, आम्ही इकडे राहणार नाही आहोत, म्हणजे आजची रात्र. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, हे बघा आजची रात्र काय कधीच इथे राहू देणार नाहीये मी, हे माझं दुकान आहे, हे काही घर नाहीये. आता आजूबाजूला सगळी लोक जमलेली असतात. तेव्हा लगेच धर्माशेठ लोकांना म्हणू लागतो, आता तुम्हीच सांगा मार्केटमध्ये असं कोणी घर येऊन राहतं का, असं घरातली फॅमिलीला घेऊन यायचं, त्या दुकानात राहायचं, उद्या ही चूल पेटवेल आणि अशाने इथे सगळी आग लागेल, माझी सगळी दुकानं जळून जातील. नाही नाही नाही, हे सगळं मला चालणार नाही, आणि अशाने सगळ्या शेजाऱ्या बाजारांना त्रास होईल, हो की नाही. तेव्हा सगळे लोक म्हणू लागतात, हो हो हे नाही चालणार. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, हे बघा मी तुम्हाला इथे राहू देणार नाही.
तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हे बघा मालक, असं नका करू. अहो माझं सोडा, पण माझ्या नाना जीजीचा तरी विचार करा हो. आजची रात्र आम्हाला इथे राहू द्या ना. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, नाही, आज तुम्हाला इथे राहू दिलं तर उद्या दुसरं कोणीतरी येईल, तेही त्याची फॅमिली घेऊन येईल आणि इथे राहण्याचा प्रयत्न करेल. एकाला सवड दिली की दुसराही तेच करतो, त्यापेक्षा अजिबात जमणार नाही. मार्केटमध्ये तुम्हाला इथे राहता येणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी काही बोलणार तेच नाना म्हणू लागतात, मंजू थांब तू. ठीक आहे धर्माशेठ, तुम्हाला वाटतंय ना आम्ही इथे नाही राहणार, तर ठीक आहे, आम्ही नाही राहत इथे, आम्ही जाणार आहे दुसरीकडे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, पण नाना आपण एवढ्या रात्री कुठे जाणार आहोत? अहो ऐकून घ्या नाना. तेव्हा नाना म्हणू लागतात, हे बघ मंजिरी, जेव्हा आपल्याला कोणी नसतं ना तेव्हा आपला माऊली असतो. आपण त्याच्या मायेत जाऊ, त्याच्या छताखाली जाऊ, त्याच्या सावलीत जाऊ, चल पटकन. असे म्हणून आता लगेच नाना जीजी सर्वजण इकडे मंदिराकडे निघालेले असतात. आता मात्र मंदिराजवळ येताच आता जीजी मात्र पायरीजवळच उभी असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी काय झालं, चल ना आतमध्ये. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही, हे बघ मंजिरी, तुझ्या विठुरायाशी माझं कधी पटत नव्हतं आणि पटणारही नाही, त्यामुळे मी काय आतमध्ये येणार नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी असं काय करते, का हट्टाला भेटली, दरवेळेस हट्ट का करते तू? हे बघ आता रायाने घर बघून दिलं होतं ते तुला मान्य नव्हतं, तू तिकडे यायला तयार नव्हती, मी काहीच म्हणाले नाही, पण आता विठुरायाचा काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, हे बघ तो राया काय आणि हा राया काय, मला ना मुळात म्हणजे राया नावाचाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी काय आतमध्ये येणार नाही, तुम्हाला जायचं तर जाऊ शकता, मी इथेच थांबणार आहे बाहेर. असे म्हणून जीजी आता तिथेच पायरीवरती बसते. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, काय करावं या जीजीच्या हट्टाला, का सारखा सारखा हट्ट करत असते ना तेच कळत नाहीये मला. आता मात्र लगेच मंजिरी तिथेच पायरीवरती बसते आणि म्हणू लागते, ठीक आहे, तुला नाही यायचंय ना आतमध्ये, नको येऊ, बस इथेच कुडकुडत थंडी थंडीचं रात्रीचं, मग मी पण आतमध्ये जाणार नाही, मी पण इथेच बसणार आहे, मग मला म्हणू नको काही. तेव्हा जीजी मात्र काही न बोलता मंजिरीकडे बघत असते. त्याच वेळेस आता इथे राया आलेला असतो. राया मात्र मंदिराच्या पाठीमागून डोकावून जीजी आणि मंजिरीकडे बघत असतो. आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, कसली अवस्था झाली विठुराया ही, अरे बघ ना या लोकांवर काय वेळ आली. नाही नाही, असे हाल नको करू रे विठुराया, आता जे काय करायचं ना ते तुलाच करावं लागेल, त्यांच्याकडे लक्ष ठेव रे बाबा. असे म्हणून आता इथे राया विठुरायाची प्रार्थना करू लागतो. त्याच वेळेस आता पाठीमागनं जय आलेला असतो. जय मात्र मंजिरी आणि जीजी नानांकडे बघून हसत असतं. आता मात्र त्यांची खूपच हाल चालू आहे आणि त्याला हे सगळं बघून खूप आनंद झालेला असतो. तेव्हा लगेच आता जय इथे रायाजवळ येतो आणि म्हणू लागतो, काय झालं नाही सगळं, किती अवघड झालं. तेव्हा लगेच आता राया रागाने जयकडे बघू लागतो. तेव्हा जय म्हणू लागतो, इकडे काय बघतोय, अरे तिकडे बघ, तिकडे बघ, काय मस्त पिक्चर चालू ना, काय फोटो दिसतोय एकदम भारी, खरंच खूप मजा येते. तेव्हा लगेच राया म्हणू लागते, घोरपड्या, त्यांची अशी हाल करून तुला काय मिळतं रे, का असं वागतोय तू? तेव्हा लगेच आता इथे राया खूपच रागवतो. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, त्रास होतो ना तुला, होतो ना त्रास, हे सगळं तुला त्रास होण्यासाठी तर करतोय मी. आता बघ, मला खूप आनंद होतोय रे, खरंच खूप आनंद होतो, पण तुला त्रास होतोय ना, मग तुला त्रास देण्यासाठीच मी हे सगळं करतोय. आता मात्र राया रागाने जयकडे बघत असतो. तेव्हा जय म्हणू लागतो, कारण हे सगळं तुझ्यामुळे होतंय राया. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, ए घोरपड्या, किती पाप करशील आणि कुठे फेडशील. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, तू माझ्या पापाची काळजी करू नको राया, मी कितीही पाप केले ना तरी मी फेडेन, नक्की फेडेन, तुझा पाप पुण्यावरती खूप विश्वास आहे ना. तेव्हा राया मात्र रागाने बघत असतो. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, हे बघ, हे सगळं मी तुला त्रास देण्यासाठी केले, कारण तू काय केलं, तू दरवेळेस मध्ये आडवा आला, हो की नाही. आता मी मंजिरीशी लग्नाला तयार झालो होतो, त्या जीजीच्या मनात घर करून तयार झालो होतो, पण ऐन वेळेस तू काय केलं, तू लग्न मोडलं आणि मध्येच खोडा घातला, हो की नाही. मग मला खूप राग आला, मग मी ठरवलं या रायाला त्रास व्हायलाच पाहिजे आणि मग मग मी सगळं काही निस्तरवलं आणि पुन्हा लग्न करायला गेलो, पण तू काय केलं, तू बैल घेऊन आला, त्यामुळे आता बास, आता तर तुला त्रास व्हायलाच पाहिजे आणि म्हणूनच मी तुला इथपर्यंत आणलं. आता खूप त्रास झाला ना, म्हणून मी यांच्यावरती ही वेळ आणली बरं का, बेघर केलंय त्यांना, बेघर. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ए घोरपड्या, असं वाटतं ना तुला इथे जित्ता गाडावा. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, ए राया, तुला खूप काय वाटतं रे, पण ऐनवेळेस ती म्हातारी येते आणि तुझं वाटोळं करून टाकते, हो की नाही. आता बघ, तू दिलेल्या घरात ती म्हातारी पाऊलसुद्धा टाकायला तयार नाही आहे आणि मग काय करणार आहे, आता कसं घर मिळवून देणार आहे. आता तर मी त्यांना बेघर केलं, आता तर अजून त्यांचे हाल होणार आहे, तुला बघवणार आहे का. तेव्हा लगेच आता राया जयची कॉलर पकडतो आणि त्याचे 2-3 कानाखाली ओढतो आणि त्याला मारू लागतो. आता मात्र लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो, अरे बापरे, मार मार, अजून मार, जेवढं तुम्हाला मार
मारशील ना, मला जेवढा त्रास देशील ना त्याच्या दुप्पट त्रास मी त्यांना देणार आहे. बघ बघ तुला किती मारायचे ते मार मार. त्याच वेळेस आता लगेच राया मंजिरी नाना जीजीकडे बघू लागतो आणि लगेच आता जयची कॉलर सोडतो. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, अरे मार ना अजून मार, मी त्यांना तेवढा त्रास देणार आहे, नाही बघवत का त्यांचा त्रास, असे म्हणून आता जय हसू लागतो. त्याच वेळेस राया मात्र मिस फायरकडे बघत असतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरीकडे शशिकला आलेली असते. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काकू जे झालं ते जाऊ दे, मला तुझ्या घरात यायचं नाही आहे, तुला प्रॉब्लेम माझाच आहे ना, मग माझ्या नानाजीजीला त्यांच्या हक्काच्या घरात राहू दे, त्यांना कुठलाही त्रास देऊ नको, मी तुझ्या घरात येणार नाही. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, ठीक आहे मी त्यांना घरात घ्यायला तयार आहे, पण तुझ्या नानांनी जे काही केले ना काल, जे माझ्याशी वागले ना, तसंच आज मी त्यांच्याशी वागणार, ते पण सगळ्यांसमोर, तरच मी त्यांना घरात घेईल. असे म्हणून आता लगेच नाना शशिकलाकडे बघू लागतात आणि म्हणतात, ठीक आहे शशिकला, तुला जे काही करायचं ना ते कर. तेव्हा लगेच शशिकला आता नानांजवळ येते आणि जोरदार दिवशी नानांच्या कानाखाली मारणार तेच मंजिरी शशिकलाचा हात पकडते आणि म्हणू लागते, बाद झालं काकू, आता पुरे झालं. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.